नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकताच सुशांत शिंदे यांनी मांडलेला एक फार छान विचार वाचनात आला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्याशी शेअर करते, कारण तो विचार आपण सगळेच जण अगदी सहज आचरणात आणू शकतो. तो विचार असा आहे की आता उन्हाळा सुरू झाला आहे बघा. उन्हाळ्याची झळ आता जाणवायला लागली आहे बऱ्यापैकी दुपारी. तर या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचलायचं आहे. ते पाऊल असं की या उन्हाळ्यात आपण प्रत्येकानं एक झाड दत्तक घ्यायचं आहे. आपल्यापैकी बरेच जण रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातात किंवा काही जण इव्हिनिंग वॉकला जातात किंवा काही जण हे दोन्ही करायला जात नसतील तर घराच्या बाहेर तर नक्कीच पडतात. मग अशा वेळी आपल्याबरोबर फक्त 1 लिटर पाणी बरोबर ठेवायचं आहे आणि रोज एका झाडाचा जीव वाचवायचा आहे. या आपल्या छोट्याशा कृतीमुळे उद्याचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे. बघा, आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला रस्त्याच्या कडेनं उभी असलेली छोटी मोठी झाडं दिसत असतात. काही झाडं सरकारच्या वतीनं लावलेली असतात, काही झाडं आपण लावलेली असतात, काहींनी आवड म्हणून ती लावलेली असतात, तर काही सामाजिक संस्थांनी पर्यावरणाच्या दृष्टीनं ते मुद्दामून वृक्षारोपण केलेलं असतं. मुद्दा हा नाही आहे की झाड कोणी लावलं आहे, मुद्दा हा आहे की ते रस्त्याच्या कडेनं लावलेलं झाड आपल्याला प्रत्येकाला जोपासायचं आहे आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी. बऱ्याच ठिकाणी डिवायडरमध्ये लावलेली जी झाडं असतात त्या झाडांना पाणी देण्यासाठी किंवा जॉगिंग ट्रॅकच्या आजूबाजूला जी झाडं लावलेली असतात त्या झाडांना पाणी देण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका हे टँकरची व्यवस्था करत असते. पण सगळंच काम सरकारवर सोपवून आपण निश्चिंत राहणं हे योग्य नाही ना. म्हणून या पर्यावरण रक्षणाच्या कामामध्ये आपलाही खारीचा वाटा आपण उचलायलाच हवा. 1 लिटर पाण्याची बाटली आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या जवळ बाळगणं म्हणजे फार ओझं बाळगणं असं नाही आहे, ते आपण सहज करू शकतो. तेव्हा या उन्हाळ्यात आपण एक वसा घेऊया किंवा व्रत घेऊया, एक झाड दत्तक घेऊया, एका झाडाला या उन्हाळ्यात जगवण्याचा प्रयत्न करूया. बघा, ही छोटीशी पण आपण प्रत्येकानं केलेली कृती खूप मोठा बदल घडवून आणणारी असणार आहे. तेव्हा हा विचार आपण सगळ्यांनी अगदी सहज आचरणात आणण्यासारखा आहे. मग विचार कसला करताय? आजपासूनच हे मोलाचं कार्य सुरू करूया. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.